संयमाचा मार्ग. गौतम बुद्धांच्या शिकवणीतील संयमाचा मार्ग ही कथा आपल्याला जीवनातील संयमाचे महत्त्व समजावते. या कथेत संयमाचे तत्त्व आणि त्याचे लाभ स्पष्ट होतात. संयम म्हणजे मानसिक स्थिरता आणि योग्य विचारांनी आपल्या भावना आणि कृतींवर नियंत्रण ठेवणे. संयमाचा मार्ग. एकदा एक युवक बुद्धांच्या आश्रमात आला. त्याचे मन गोंधळलेले आणि अस्थिर होते. त्याला सतत येत असे आणि लहान सहान गोष्टींवर तो नियंत्रण गमावून बसत असे. तो बुद्धांच्या चरणी येऊन म्हणाला, भगवान, मला माझ्या मनाचा त्रास होत आहे. राग, अस्वस्थता आणि द्वेष यांनी माझे मन घेरले आहे. कृपया मला मार्गदर्शन करा. बुद्धांनी त्याला सांगितले की संयम हा जीवनाचा मुख्य आधार आहे. संयम साधण्यासाठी आधी आपल्या मनाचे निरीक्षण करावे लागते आणि त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. युवकाने विचारले, संयम साधण्यासाठी मला कोणता मार्ग अनुसरावा लागेल? संयमाचा महत्त्वाचा अर्थ. बुद्धांनी सांगितले की संयम म्हणजे फक्त रागावर नियंत्रण ठेवणे नाही, तर आपल्या सर्व भावना, विचार आणि कृतींवर ताबा मिळवणे होय. संयमामुळे माणसाचे मन शांत राहते आणि तो कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकतो. संयम साधण्यासाठी प्रथम माणसाने आपले मन ओळखले पाहिजे, कारण मनच आपल्या जीवनाच्या सर्व घटनांचे स्रोत आहे. संयम साधण्याचे पहिले पाऊल मनावर नियंत्रण मिळवणे. बुद्धांनी युवकाला मनावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले. मन अत्यंत वेगाने विचार बदलते आणि माणसाचे मन अस्थिर असेल तर त्याला संयम पाळणे अवघड जाते. बुद्धांनी सांगितले की माणसाने रोज ध्यान साधना केली पाहिजे, कारण ध्यानामुळे मन स्थिर होते आणि विचार शुद्ध होतात. ध्यानाच्या माध्यमातून माणसाला आपल्या मनाची स्थिती समजते आणि त्याचा ताबा ठेवता येतो. संयम साधण्यासाठी तात्विकता आणि सहनशीलता. बुद्धांनी सांगितले की संयम साधण्यासाठी माणसात सहनशीलता असणे अत्यावश्यक आहे. सहनशीलतेमुळे माणसाला त्रासदायक परिस्थिती किंवा व्यक्तीवर संताप न करता त्यांचा सामना करता येतो. संयम म्हणजे एका क्षणाच्या आवेशात न येता विचारपूर्वक वर्तन करणे. संयमित व्यक्ती कोणत्याही त्रासदायक परिस्थितीत शांत राहून विचार करू शकतो आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू शकतो. संयम साधण्यासाठी कृतज्ञता आणि माफ करण्याची वृत्ती. बुद्धांनी युवकाला माफ करण्याच्या वृत्तीचे महत्त्व सांगितले. माफ करणे म्हणजे आपण होणाऱ्या दुःखांचा स्वीकार करणे आणि त्यावर राग धरण्याऐवजी प्रेमाने उत्तर देणे. माफ केल्यास आपल्या मनावरचा राग आणि द्वेष दूर होतो आणि आपल्या मनात शांती येते. संयम साधण्यासाठी आपल्याला इतरांच्या चुका माफ करून त्यांना प्रेमाने सामोरे जावे लागते. बुद्धांनी सांगितले की माफ करण्याची वृत्ती माणसात शांती आणि समाधान निर्माण करते. जीवनातील प्रत्येक प्रसंगात संयम ठेवण्यासाठी आपण दुसऱ्यांची चूक समजून घेऊन त्यांना माफ केले पाहिजे. संयम आणि स्वचिंतन. संयम साधण्यासाठी माणसाने स्वचिंतन केले पाहिजे. स्वचिंतनामुळे आपल्याला आपल्या विचारांची, भावनांची आणि क्रियांची जाणीव होते. बुद्धांनी सांगितले की माणसाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, मी का रागावतो, का अस्वस्थ होतो, का असंतोष वाटतो? या प्रश्नांचे उत्तर आपल्याला आपल्या मनाच्या गूढ भावना उघड करते. स्वचिंतनातून आपल्याला आपल्यातील असंतुलनाचे मूळ कारण कळते आणि संयम साधण्यासाठी योग्य दिशेने विचार करता येतो. संयमाचा अभ्यास. बुद्धांनी युवकाला संयम साधण्यासाठी ध्यान आणि नियमित अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. बुद्ध म्हणाले की संयम हा केवळ एक वेळेचा गुण नाही, तर त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा लागतो. रोज ध्यान, श्वासावर नियंत्रण, मनावर ताबा ठेवण्याचा सराव हे संयम साधण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. ध्यानाने माणसाच्या मनात शांती येते आणि संयम राखणे सुलभ होते. संयम आणि त्याचे जीवनावर परिणाम. संयमामुळे जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात. संयमाने माणसाचे जीवन संतुलित राहते,
त्याला संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळते आणि त्याच्या वर्तनात स्थिरता येते. संयमामुळे माणसाच्या नातेसंबंधात सुधारणा होते आणि तो प्रत्येकाशी प्रेमाने वागतो. संयमित माणूस जीवनात आलेल्या ताणतणावावर नियंत्रण ठेवतो आणि समाधानी राहतो. संयमामुळे आत्मशांती मिळते आणि माणसाच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास निर्माण होतो. संकलन ना बाभारती.